असं चिकुनी झाड बादलं होतं. त्या व्यापाऱ्यांना फोन केला आणि कोणाच्या हाताला पटकीचा रोग उठला. एक चिकू सुद्धा ठेवला नाही ग बाई, तोंडात मारायला कोणी राहिलं नाही. त्या 2 व्यापाऱ्यांना बोललेलं होतं. आता ते जर आले तर काय सांगू त्यांना. ते म्हणशील ही बाई आमचा फालतू टाइमपास घेऊ राहिली. हा, एक सुद्धा चिकू ठेवला नाही ग बाई. हा, कोणाच्या हाताला रोग उठला काय माहिती. माय चिकू खाता खाता मेला का नाही, त्याला अटक का नाही आलाय. हा, काय करू आता, तोंड जोडायला कोणी राहिलं. हा, तुम्हीच फोन केला ना आम्हाला. हा केला होता त्याला पुढे तुमच्या रान चिकूचं. हा, अहो या काही चिकूच बरं मी काय म्हणतो बाई, फटाफटा करून घ्या. हा, करून घ्या. फटाफट करून घ्या, कारण आम्हाला आहे ना दुसरं वाट पाहून राहील. चालू चालू करून गेले खरं. हा, चालू करा. हा चालू हा, अहो मी आम्हाला टाइमच नाही. हा, तुम्हाला मी फोन केला. बाई जेवढं चालू केलं ना हा. तेवढं टपकन होतं. लय मरगाळ घेतली ना त्याला मजा येत नाही, त्या गोष्टीला मजा येत नाही. अहो तुम्ही काय बोलू राहिले. काय इकडे मा डोक्याला काय टेन्शन आणि तुमचं काय चालू करून घ्या ना. आमचं काय करून टेन्शन घ्या. तुमच्या याला? हा? अहो तुम्हाला फोन केला ना मी. हा. मला चिकूचं हे झाड असं बदबादलं होतं चिकूनी. तुम्हाला सांगते 500-600 चिकू निघले असते. कोणाच्या हाताला पटकीचा रोग आला की चिकू तोडून नेले. ओ माय बाई तुम्ही चुकूचं राखण नाही करते का? अहो राखण काय, आता रात्रीच्या काही झोपायचं का. बाई तुमचे चिकू रात्री तोडून नेले का? हा, अहो कालपर्यंत असे पिकले होते. ओ मस्त एक चिकू ह्या आवडला होता. हा का हो बाई? काय बाई हो बाई. अहो, हे- एवढला? हा, हो बाई. अहो तुम्ही जर माझ चिकू खाऊन पाहिला असता ना, हा, तुम्ही म्हणले असते बाई 4 रुपये अजून जास्त घे. बरं साईज काय होती चिकूची तुझ्या? हा, चिकूची साईज काय होती साईज? अहो चिकूची साईज होती नाही अशी एका हात मोठी. करून दाखव तरी तुला काय 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 चिकू काय. म्हणजे हात त्याच्यावर पाऊस राहते काय? पावसाळा हात पावसा हा, आत पावसा असेल हो या का नाही द्या ना तोंडात आमचं. तोंडात. म्हणजे शांपर खाऊन अरे पाहिजे. राहिलेच नाही का ती काय रताळ गेल का तोंड तावाल्या? अहो एक चिकू दिसतो का तुम्हाला झाडाला. मला तोंडात मारायला कोणी राहिलं नाही. सांग बरं. चालू रात्री तोडून गेले बाईचे. हा, रात्र तोडून गेले बाईची बाई तुम्ही एवढं कसं काय मोकळं तोडून करेल? चिकू. हा ना हो. बरं तोडले तुम्हाला कळेल नाही का? अहो या इड झाड आहे ना, असेच झाड खाली बी होते हो 2-3. त्यांना काहीच ठेवलं नाही, पार धुवून नेले. तुम्ही कोणाला दाखवले ते तुमचे चिकू? हा, कोणाला याच्या दाखवलं? आधी अहो कोणलाच नाही, पहिल्यांदाच तुम्हाला बोलावलं मी. मग गेले कस काय मग? मग तोच मला प्रश्न पडला, माय चिकू गेले कुठं. दाखल विषय तर काय कोणी येणार नाही. हा. त्यांच्या मुडद्याच्या हाताला काय उठलं. बरं का बाई, तुम्ही दाखल विषय ना कोणला तरी तेव्हा ते गेले. अहो 1.5-2-3 लाखाचा माल होता हो. अरे चिकूला काय भाव चालू आहे. लय या टायमाला तर लय भाव. बाई म्या गावात विचारलं ना मला शांताबाईचं चिकू. हा, म्हणा तुम्ही गेल्या घरी जर खाला तोंडात टाकला असं रव्यावानी पाणी होतं म्हणा त्याचं. हा ना. अहो अख्ख्या गावाने चिकू खायले, मी प्रत्येकाला द्यायची ना हो. हा. चिकू आले रे आले. हा. काही याला 2-4 दे, त्याला 2-4 दे, तिला 2-4 दे. त्याच्यामुळे लोकांना माहिती शांताबाईची चिकू कशी येते. मग तुम्ही वाटेतच होते का? वाटीत म्हणजे आता वानुळा म्हणून माणूस थोडं देत ना हो. त्यांना आशा लागती मला लोकांना तो नाही का दरवर्षी. कांगणे भेटला होता कांगणे. हा. तो म्हणा शांताबाईची चिकू आहे ना अजून चिकळतो चिकल हा? चिकेल नाही म्हणा अजून. चिक गळतो चिकवतो म्हणजे चिकनच गळतो चिकू मधून. ते कांगणे म्हणलं का ते तुम्हाला. दात पडे का? हा मग तुमची आणि त्यांची ओळख आहे का. तो म्हणे एक दिवस जावा शांताबाईचा चिकू तोंडामध्ये घातला, नाड्यात अटकलं म्हणे तर खाली उतरणं वर जायना म्हण. अहो तो असं म्हणजे कडक 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 चिकू कडक. अहो तो मेला आला ना तेव्हा पिकेल नव्हते आणि तो म्हण आताच द्या मला शांताबाई बरं खायला. मी म्हणले, मग काय कचच खाला आणि मग अटकल ना तो घशात. शांताबाई त्याला दात ना दाडा सागोती वाढा त्याला काल तुम्ही चिकू द्यायचा. सांगा तुमच्या बरं. चांगल्या चिकूचा नाश करून घेतला का नाही? हा. आम्हा सारखे कडकडा फोडून खाला असता. अहो मी नव्हते देत, त्यांनी तोडून घेतला बळच आता. आम्हाला ते तोडून एक एक चला हा? द्या आम्हाला एक एक हा, तोडून द्या, जा दे बरं. जाऊ द्या. पण राहिलेच नाही तर काय दिलं आता? हा, आता तोडायला काही दिसतंय का तुम्हाला. पहा सांग बरं. बरं, एक प्रत्येक झाड आहे पण लय बारीक बारीक आहे आता. कोणते? नाही ते कवळे आता लय. बाई आम्हाला ना असं चिकू लागत. हा का. आम्हाला एक्सपोर्ट करायचं ना बाहेर. किती पैसा घे तोंडची किंमत. हा नाही तुमचं बरोबर आहे हो, म्हणून तर बाई तुम्हाला तो फोन केला. चिकू जर मला पटला असता ना हा. तुझ्या तोंडातून शब्द काढून दिला ना असं. तेवढे दिले असते तुमच्या हातात का रे बा? हा हा. काय. पैसे. हा नाही पैसे मी जाग्यावर घेतले असते अरे ना मग हो. तेवढे दिले असते असं. मग अख्ख्या गावानी खाले मेल्यानी. कमी पडले असते ना बाई. काय उठलं कमी काढून दिले पडले असते. कमी पडले तर आम्ही मागून टाकून दिली असती. मागून. फोन पे फोन पे फोन पे फोन पे. हा हा आम्हाला कोणता रुपये नको. हा. हा. अहो
तुम्ही तसे चांगलेच दिसते म्हणून तर तुमच्याशी व्यवहार करायचा होता ना. बरं मी काय म्हणतो, जाऊ दे आता होईन का मग काही नाही. बाई आम्हाला ना असं चुकू लागत. हा का? आम्हाला एक्सपोर्ट करायचं ना बाहेर. किती पैसे घे तोंडची किंमत. हा नाही तुमचं बरोबर आहे हो, म्हणून तर बाई तुम्हाला तुला phone केला. चुकू जर मला पटला असता ना, हा. तुला तोंडातून शब्द काढून दिला ना असं. तेवढे दिले असते तुमच्या हातात कर बा हा हा. काय? पैसे. हा नाही पैसे मी जाग्यावर घेतले असते अरे ना मग हो. तेवढे दिले असते असं. मग अख्ख्या गावानी खाले मेल्यानी कमी पडले असते ना बाई. काय उठलं कमी काढून दिले पडले असते. कमी पडले तर आम्ही मागून टाकून दिली असती. मागून. फोन पे फोन पे फोन पे फोन पे. हा हा आम्हाला कोणता रुपये नको. हा हा. अहो तुम्ही तसे चांगलेच दिसते म्हणून तर तुमच्याशी व्यवहार करायचा होता ना. बरं मी काय म्हणतो, जाऊ दे आता होईन का मग काही नाही. हा काही होईन का नाही. काय म्हणजे आम्ही एवढं लांब का आलो. आता चिकूच तोडून नेले आता काय काय होणार? सांगा बरं, काय सांगा. देणार काय तुला? हा, काय देऊ? एखाद दोन पेट्या तरी द्या आम्हाला. अहो मला खायला नाही राहिला आता तू तुम्हाला कुठून देऊ. बाई आम्ही डायरेक्ट गाडी सांगितली अरे क्या करता. आपण व्यवहार करता करता टेस्ट घेतल्या असत्या खायचे. चिकूच्या. अहो तुम्हाला टेस्ट करायलाच बोलवेल होतं ना. तुम्ही सांगते ना मी तुम्ही म्हणले असते काय शांताबाईची चिकू आहे. खरंच ना. हा पण कोणच्या मेल्याला पावा ना त्यांनी त्याच्या आत पण नेली एवढं पकडून. कस काय तोडले कटीवर. हा ना. बाया, पकडून ठेवेल नाही का. हा? पकडून ठेवेल नाही. अहो ठेवू कश काय झाडालाच पिकाच्या अहो मागे. तुम्ही कोणी एखादा ठेवला की नाही तुम्ही हा? या काय नाही माणूस ठेवता ना तुम्ही. चिकू राखायला तुमचे. शुकुरा काय. अहो, माणसाची काय गरज आहे मी स्वतः इकडे बसायची ना एवढं रात्री रात्री थोडे बसेल रात्री मी. नाही माय दरवर्षाचे अनुभव आहे बाबूराव. ना. हा बाईचं झोपात चुकू चोरला झोपात चुकू तोडली झोपात. बरोबर आहे, बरोबर रात्रीची. हा. जागृत असं बायला बी हम्म. तोडून येईल तरी बायला कळालं नाही. अहो झोपातच चोरले हो. बाय तुम्ही मला सांगितलं असतं ना हा. रात्रभर तुमच्या शुकुरा टाकून झोपला असतो. काय हा चिकू कसं काय? चला काय असं हा ते बरं. हा हा तो चिकून आणि मी इकून. मला उभ्या सुद्धा करता येते काय झोपायचं का. मग आपलं काही नाही तसं. तुम्ही असे खाली या बरं. अहो तुम्ही काय बोलत मला काय अहो कळत. त्याचं बरोबर आहे गाव. ऐका ना. हा त्याला एक हात लावला असता आणि मी एक इकून एक हात लावला असता खाला. चिकूला. चुकूला हा बरं बाई तुमच्या चुकू आठवला असता तर कशी काय चुकू चोरायची टपर झाली ती. असं मला जागा नाही असती ना मग? चुकूला हात लावल्या तोंड फोडला त्याच्या लगेच. हा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का रात्रीचे आम्हाला बोलायचं होतं बा. हा. अहो पण दरवर्षी माय चिकू मोकळीच राहते ना त्याच्यामुळे चोरी नाही, जायला नाही. काही संशयच नव्हता ना. बाईची चूक नाही. दिवस राहिले गारमाटाची बाई चुकू सगळे मोकळे करून टाकी ती. अहो ते थोडं थोडं बार होता ना थंडीमध्ये काय राहत टाकील होता. थंडीमध्ये त्याला पिसा घालून राहतात हा फळ पोच म्हणून. आता उन्हाळ्याची काय अडचण आहे का. बाईने दिले चुकू मोकळे मोकळे करून करून आणि पसरली आणि गेली झोप लागून. आणि लोडला कोणी चुकू चोरून. हा. बया, तोंडात मारायला कोणी राहिलं नाही हो. मी काय म्हणते पुढच्या टावाला तरी आम्हाला द्या बा. आता पुढच्या वर्षी बाई, जगते का मरते? बाई तुम्ही मला रात्रीला ठेवा. नाही नाही, आपण दोघं येऊ ना बाबा. तू एकटाच कस काय? तू दिवस पाळे मी रात पाळे राहतो. खाला राखण आता चिकूला. चिकू चोरून नेले आणि पुढच्या आता वर्षी खाला. पुढच्या पुढच्या वर्षी वर्षीला पुढच्या वर्षाला. मग तेव्हा तुम्हाला फोन करील ना मी. बर का बाई. हा असे मापात यायला लागले का हा तुम्ही पाहून जायचं आधी. आले बा मापात हा दराय जोगते का घेऊन पुढे आता आपल्याला राखणदार ठेवावं लागेल. हा का मग टपके आम्हाला बोलून घ्या. तुम्ही काय बाईला येडी समजले का काय हा बाईच्या इड एवढा हे झालाय घात झालाय तिचे चिकू चोरीला गेले. हा. तुम्हाला सांगेल होतं व्यापारी तुम्हाला घ्यायला. आम्ही आलो तुम्ही काय माय माझ्या कुठं आली का हा ये बाई, हा, ये बाई. ही चप्पल काय पाहिली ते? ना? ये बाई काय कधीचे म्हणून आमचा राहिले? यादाचा खर्च भरून दे. बाई तो चिकू हात ठेवून झोपतो. बाई तो चिकू एवढले आले का मग आम्हाला बोलव आम्ही राखण राहतो. लाजा नाही वाटते तुम्हाला शरम नाही वाटत? आता चिकू गेले का रे चोरी? लोकांना चोरण्यापेक्षा मग व्यापाऱ्यानं हे बाई बाई आमची त्याच्या चुकवणं हा. तर फिरली ना ती चुकच मोठे होणार नाही. हा. उद्या बारीक होत चालते मग मोठे होणार नाही. हा. तुम्ही आता शिस्तीत जात्या का मी पोलीस स्टेशनला फोन करू का पटकन सांगा. बरं, नाही का? तुम्ही फोन करू, काल नाही, बोलू नाही, का? तुम्ही ए पहिले बाई, ए बाई, निघा. ए बाई. तुम्ही काय माईडे हे घेऊ पहिले निघा तुम्ही. ए ना. निघा नाही तर ए, आता चल. माहित म्हणजे वय राख- काय कोण. ए, ते तो चिकू चोरी ए, गेले. हा, करू बाबा का रे, पोलीस जाऊ स्टेशनला दे फोन? चिकू आली. करू का पोलीस आपण स्टेशन? करू का पोलीस स्टेशनला ठकीत फोन? पप्पे पाहू चाल. हा? ठकीत पप्पे पाहू. तिने बोलले हा ठकी पप्पे पाहायला बोली चल. बाया काही या मेल्यानी मा हे घेतलं कधीचा टाइमपास करू राहिले काय काय पांचाट बोलू राहिले म्हणत चाल ठकीची पपई पाहिला. यांना फोन नसता केला तर बरं झालं असतं बाई. आता पुढच्या वर्षी व्यापारी आले रे आले चांगल्या व्यापाऱ्याला माल देईल आणि चिकूला महिनाभर राखण बसेल. चला आता लई टेन्शन झालंय घरी जाऊन झोपूनच घेते.